नो बॉल नंतर प्रेटच्या चेंडूवर देखील इथं षटकार येताना आपण बघतोय. बोला अतिशय वेगळ्या अंदाजात दिसता आपल्याला. हात उघडायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. यानंतरचा बॉल हलक्या हाताने फटका खेळला होता. बोला यांनी मात्र त्याला फक्त दिशा दाखवली. सिंगल मध्ये कन्वर्ट केलं आणि लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन. फिल्डिंग मध्ये मात्र आपल्याला इथे परिवर्तन दिसतंय. यावेळेस मात्र हा फटका बोला यांचे सहकारी राधेश्याम यांच्या बॅटमध्ये दिसतोय. षटकार आलेला आहे. वाईड बॉलचा इशारा आहे पंचांचा. कुणालाही गोल्डन कलरचा गॉगल आणि त्याला गोल्डन कलरची फ्रेम आणि ब्लॅक कलरचा गॉगल कोणालाही सापडलास असल्यास त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करायचा आहे. चला शेवटच्या 2 चेंडूंवर मात्र या षटकाची समाप्ती होते डॉट बॉल सोबत. 5 षटकांची समाप्ती 57 धावा 2 गडी बाद. 5 षटकांची समाप्ती 57 धावा 2 गडी बाद. व कुठे ना कुठे चर्चा विनिमय तर नक्कीच होणार आहे. सहाव्या षटकाची सुरुवात होईल त्या दरम्यान आपण बघतोय 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 57 धावा 2 गडी बाद. सुरेंद्र भाऊ तायडे यांचं देखील तेली प्रीमियर लीग तर्फे खूप खूप हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. तसेच आयोजन समितीमधले बद्री भाऊ यांचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. चला सागर चौधरी मात्र पुन्हा एकदा दिसत आहेत बॉलिंग मार्कवर. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू. बोला याचा मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. 57 धावा अजूनपर्यंत आपल्याला झालेल्या दिसत आहेत. अजून किती धावा जोडतोय स्टार पॅलेस संघ यावर मात्र नक्कीच सर्वांच्या नजरा असतील. अतिशय पुन्हा एकदा आपल्याला दमदार असं क्षेत्ररक्षण दिसतंय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मयुरेश चौधरी. आपल्याला पहिलेच सांगितलं उत्तर महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणजेच मयुरेश चौधरीचं एकच नाव. आणि आपण फक्त हे या स्पर्धेच्या माध्यमातून नाही तर अनेक गेली पर्व बघतोय
अनेक ओपन टुर्नामेंट्स बघतोय. तर मयुरेश चौधरी काय म्हणता भाऊ? सध्याचा जो प्रवास करून इथे तेली प्रीमियर लीग पर्यंत इथं पोहोचलेले आहेत. तर मागे त्यांच्या या पहिले खेळलेल्या 3 फायनल पैकी 2 मेगा फायनल जिंकून इथं तेली प्रीमियर लीग मध्ये मात्र आता पोहोचलेले आहेत. एकता चषक, भुसावळ प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धांचे चषक उंचावून मात्र आता तयारी चालू आहे. ती म्हणजे तेली प्रीमियर लीगचं चषक उंचवण्याची. व त्या दरम्यान आपण बघतोय सागर यांचा ऑफसाइड ऑफ द स्टंप टाकलेला चेंडू बघतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू घेतोय बॅटिजची आउटसाइड एज आणि चेंडू गेला सरळ मात्र यष्टीरक्षक यांच्या हाती. विकेट आलेली आहे. तर मात्र कुठे ना कुठे आता धावगतीला ब्रेक लागतो का नाही लागत, का यापेक्षा अजून दुपटीने धावा बनतील, काही काळातच मात्र सर्व चित्र स्पष्ट होईल. सदोतीस धावांची इनिंग खेळली बोला याने आपल्या संघासाठी. पहिल्याच चेंडूवर मात्र चेंडूला सीमारेषा पार पाठवलंय. आखोय टप्प्याचा चेंडू होता, त्याला बॅकफुटला जाऊन चांगला पूल केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. 4 रन मिळतील. चौकारासोबतच आपलं खातं उघडलंय. कार्तिक कार्तिक चौधरी पुन्हा एकदा हलक्या हाताने हा फटका देखील खेळलाय. कार्तिक चौधरी द मॅन फ्रॉम भोपाल, मध्य प्रदेश मधून खास आपल्या या तेली प्रीमियर लीग साठी मात्र इथं उपलब्ध झालेले आहेत. 6 षटकांची समाप्ती, 64 धावा 3 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा 3 गडी बाद. व आपण बघतोय सागर चौधरी यांचा मात्र इथं स्पेल संपलेला आहे. सचिन देखील दुसरा षटक टाकण्यासाठी मैदानात आलेले आहेत. चेंडू पुन्हा येतोय मयुरेश चौधरी यांच्या हाती आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, दमदार असा हा थ्रो. काही क्षणातच मात्र चेंडूला कलेक्ट करतात, थ्रो फेकतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू सचिन चौधरी यांच्या गोलंदाजी पिटाऱ्यामधून. सचिन चौधरी माजी रणजीपटू, भारत देशामधल्या सर्वात मोठ्या देशांतर्गत असलेली ही स्पर्धा रणजी ट्रॉफी. या रणजी ट्रॉफी मध्ये मात्र महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलंय सचिन चौधरी यांनी.
आकुळ डप्प्याचा चेंडू त्याला योग्य दिशेला पाठवलंय. पंचांचा इशारा येतोय. षटकार. पुन्हा एकदा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेस मात्र बीट झाले. नाराज होते आपल्या स्वतःवरच राधेश्याम. 17 चेंडूत 24 धावांची दमदार अशी इनिंग खेळतोय आतापर्यंत. पुन्हा एकदा ताकदीने फटका खेळला होता, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात. सात ओव्हर 7 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा 3 गडी बाद. तर कुठे ना कुठे मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय स्टार पॅलेस संघ. अजूनही 18 चेंडू येण्याचे शिल्लक असतील. 18 चेंडूत मात्र किती धावा अजूनही येतात हे बघण्यासारखं असेल. प्रमुख गोलंदाजांपैकी मात्र आता फक्त मयुरेश चौधरी यांचं एक षटक बाकी दिसतंय. आता मात्र इनिंगच्या 8व्या षटकासाठी नवीन गोलंदाजाला पाचारण करण्यात येतंय. नवीन गोलंदाज रूपात दुर्गेश आलाय 8वं षटक टाकण्यासाठी. आपलं वैयक्तिक पहिलं षटक असेल. पुढील चेंडू आणि बॅटची कड घुसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करता आणि जेल टिपलेला आहे विकेट किपरने. चेतन पहिल्या चेंडूत चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूत सुंदर असं कमबॅक केलेलं आहे. दुर्गेश दुर्गेशचा पुढील चेंडू हलक्या हाताने टोलवून खेळलेला आहे. मात्र एक धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दुर्गेश. सिंगल पसली फायटर असली असा हा गोलंदाज दुर्गेश. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने चकमा दिला. अतिशय सुंदर आणि वेगवान गोलंदाजी करताना दुर्गेश आपल्या संघासाठी 8वं षटक प्रगतीवर. मिड विकेटच्या दिशेने उंच असा टोलवलेला शानदार जानदार षटकार. भारत प्रिंटर्स विरुद्ध हॉटेल स्टार पॅलेस यांच्या मध्ये रंगलेला हा सुंदर असा सामना.
तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. आम्हाला आहे गर्व, कारण की सुरू आहे चौथे पर्व. तेली प्रीमियर लीग चौथे पर्व, दिवस दुसरा. उंच टोलवण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असा झेल. उंच टोलवण्याचा प्रयत्न आणि अतिशय उंच गेलेला हा झेल टिपलेला आहे सचिन भाऊ चौधरी यांनी. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 87 धावा, 5 गडी बाद. आणि आता 90 षटक टाकण्यासाठी आलेले आहेत मयुरेश चौधरी. उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू मयुरेश चौधरी नक्कीच तेली प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये अतिशय उत्कृष्ट असा झेल त्यांनी टिपला होता. आजही त्यांचा रील खूप व्हायरल होतोय असे मयुरेश चौधरी. आणि त्यांचा सामना करणार आहेत स्वप्नील भाऊ. यॉर्कर लेनचा हा चेंडू एसटी महामंडळाचे कर्मचारी स्वप्नील भाऊ आणि पुन्हा एकदा उंच टोललेला आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट आपल्या संघासाठी नक्कीच त्यांनी 4 डावा वाचवलेले आहेत. सुंदर अशी फिल्डिंग करताना सागर चौधरी. नक्कीच त्यांनी जर हा चेंडू रोखला नसता तर षटकार गेला असता, परंतु त्यांनी चेंडूला आतमध्ये ढकलला आहे आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करताना सागर चौधरी. पुन्हा एकदा आणि कव्हरच्या दिशेने स्वप्नीलकडे मारलेला हा चेंडू, वेगवान चेंडू, झेल मात्र सुटलेला आहे. पकडो कॅचेस जितो मॅचेस हे सूत्र खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, परंतु कव्हरच्या दिशेने खेळलेला हा वेगवान फटका, स्वप्नीलच्या हातून सुटलेला हा झेल. मयूर चौधरी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी 90 षटक प्रगतीवर. स्टार पॅलेसचा संघ नक्कीच शतकाकडे वाटचाल करताना अतिशय सुंदर गोलंदाजी. अक्कू टप्प्याचा हा चेंडू, गती परिवर्तन, सुंदर अशी गोलंदाजी करताना मयुरेश चौधरी आपल्या संघासाठी. या संघाचे ऑनर मालक. 2 चेंडू अजून शिल्लक आहे या षटकातील. परत एकदा, परंतु यावेळेस दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात येताना वाईड स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईड चेंडू. परत एकदा उंच टोलवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल गेलेला आहे तो सागरकडे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 9व्या षटकातील अंतिम चेंडू. सामना करतील स्वप्नील. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे, 90 षटक प्रगतीवर आहे, परंतु हात खोलण्याचा कुठलाच चान्स मयूरने दिलेला नाहीये. पुन्हा एकदा राखून टक्क्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल.
9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 92 धावा. 6 गडी बाद. नक्कीच अशी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे मयुरेश चौधरीने आपल्या संघासाठी. 90 षटक स्लॉग ओव्हर्स होतं, परंतु मात्र 5 धावा दिलेल्या आहेत. 92 धावा. टेली प्रीमियर लीग पर्व चौथे आलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आयोजन समितीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे. उत्कृष्ट असं मैदान द्वारकाई स्पोर्ट्स जळगाव जिल्हा क्रिकेटसाठी खूपच उत्कृष्ट ठरणारे मैदान. दुर्गेशचा पुढील चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आणि विकेट. बोल्ड, क्लीन बोल्ड. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दुर्गेश, मी अगोदरच सांगितलं आहे, सिंगल पसली परंतु फायटर असली असा हा गोलंदाज. आणि स्वप्नील, हमारी वजन ही हमारी पहचान. मोटू पतलूची ही जोडी मैदानावर. भावेश. 5 चेंडू शिल्लक आहे अखेरचे. बघूया स्टार हॉटेल स्टार पॅलेसचा संघ शतकाकडे वाटचाल करतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 निर्धाव चेंडू, त्यात 1 विकेट. 92 धावा अद्याप झालेल्या आहे. 2 निर्धाव चेंडू, त्यामध्ये 1 विकेट घेतलेली आहे दुर्गेशने. दिशाहीन गोलंदाजी, अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात येताना. दोन्ही पंच अतिशय उत्कृष्ट असे पंच. आणि उंच टोलवण्याचा प्रयत्न. उंच उंच असा हा षटकार भावेशच्या बॅटमधून. या स्पर्धेसाठी 10 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा. टेली प्रीमियर लीग पर्व चौथे, दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसाचा हा चौथा सामना. पुनः एकदा उंच ठेवण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा प्रयत्न, परंतु षटकार आणि शतक पूर्ती झालेली आहे. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. अतिशय सुंदर फलंदाजी करताना भावेश आपल्या संघासाठी बॅक टू बॅक 2 6. परत एकदा अतिशय उत्कृष्ट असा षटकार. षटकारांची हॅट्रिक लगावलेली आहे इथे भावेशने आणि खूप महत्वपूर्ण धावा. 111 धावा. बॅक टू बॅक 3 षटकार आपल्या संघासाठी भावेश. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. बघूया दुर्गेश कशा प्रकारे कमबॅक करतो. स्वप्नील आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल. विकेटने सुरुवात, विकेटने समाप्ती. भारत प्रिंटर समोर विजयी लक्ष्य असणार आहे 112 धावांचं.
60 चेंडू 112 धावा विजयासाठी भारत प्रिंटर्सला आवश्यकता आहे. तर बघूया इनिंग ब्रेक. तर मित्रांनो, तेली प्रीमियर लीग पर्व चौथे. सर्व तेली समाजाला आहे गर्व, कारण की सुरू झालेलं आहे TPLचं चौथं पर्व. निश्चितच सर्व युवक या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने सहभाग घेताना आणि सर्व समाज बांधवांना एकच संदेश देऊ इच्छितो की कुठेही जा, आपल्या समाज बांधवांच्या संपर्कात राहा. समाजासाठी काहीतरी जे चांगलं कामं करता येतील, कुठल्याही युवकांना म्हणा, व्यवसायात म्हणा, एक दुसऱ्याला सहकार्य करा. या स्पर्धेचा मूळ उद्देश तोच आहे की समाजातील आपल्या समाजात एकता निर्माण झाली पाहिजे.
मनोज भाऊ चौधरी उपमहापौर महानगरपालिका जळगाव, विजयदीप ज्वेलर्स, तुषार कम्प्युटर्स, पाणी वाटप प्रशांत भाऊ सुरडकर, AR स्पोर्ट्स हब, रोहित कन्सल्टन्स अँड डेव्हलपर्स, श्री शिवाय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रथमेश वॉटर टेक्नॉलॉजी, याच्या पुढील जो सामना होणार आहे त्याच्या नाणेफेकीसाठी शिवशीतल आणि TPC संघाचे दोन्ही कर्णधार लवकरच नाणेफेकीसाठी यायचे. टॉस का बॉस मंचासमोर पुढील सामन्याचा टॉस. हॅलो. या स्पर्धेत सहभागी झाले संघ आहेत कॅफे कल्चर्स, TPC, श्री क्रिएशन, हॉटेल अतिथी, भारत प्रिंटर्स, हॉटेल स्टार पॅलेस, शिवशीतल फाउंडेशन, इंटिम रायडर्स, नंदिनी ट्रेडिंग कंपनी, कैवल्य डेव्हलपर्स अशा 10 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे.
हॉटेल स्टार पॅलेसचा संघ क्षेत्ररक्षण सजवताना लवकरच सामन्याला सुरुवात होत आहे. भारत प्रिंटरच्या संघासाठी जिंकण्यासाठी 112 धावांचं लक्ष, 60 चेंडू 112 धावांचं लक्ष. नक्कीच महत्त्वपूर्ण हा सामना भारत प्रिंटरसाठी. हा सामना जिंकणं खूप आवश्यक जर या स्पर्धेत त्यांचं आव्हान त्यांना टिकून ठेवायचं असेल तर. तेथेच हॉटेल स्टार पॅलेसचा संघ नक्कीच 2 विजयानंतर तिसरा विजय मिळवून या स्पर्धेत सर्वोच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न करेल. श्री अनिल सर राऊत सर यांनी मंचाकडे यायचंय. इथं मंचावरती नक्कीच यायचंय. या स्पर्धेसाठी त्यांनी आलेले आहेत. त्यांचं आयोजन समितीच्या वतीने मनोज भाऊ चौधरी, नरेंद्र दादा सोनवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. नरेंद्र दादा सोनवणे त्यांचं स्वागत करतील. नक्कीच आता सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही पंच तयार, स्कोरर तयार, दोन्ही सलामी फलंदाज सागर चौधरी आणि स्वप्नील. स्वप्नील बघूया आपल्या संघासाठी 112 धावांचं लक्ष घेऊन उतरणार भारत प्रिंटरचा संघ. दोन्ही पंच मैदानात दाखल. आणि पुढील जो मॅचचा टॉस आहे दोन्ही संघाचे कर्णधार, दुसरा कॉल आहे दोन्ही संघाचे कर्णधार, शिव शीतल फाउंडेशनचे कर्णधार आणि टीपीसी संघाचे कर्णधार. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉसच्या मंचावर जायचं आहे. राऊत सर यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होणार आहे. नक्कीच आणि गोलंदाजीची सुरुवात करणार आहे कार्तिक, नेपानगरचा खेळाडू कार्तिक. नक्कीच नेपानगरमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं, कारण तिथे सीझन क्रिकेट जबरदस्त खेळतात. मी स्वतः तिथे जाऊन खेळलेलो आहे. मध्य प्रदेशमध्ये ब्रानपूर असो, नेपानगर क्रिकेटचे खूप रसिक असतात. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा, एक अतिरिक्त धाव. यॉर्कर टाकण्याचा हा प्रयत्न होता. स्वप्नील, कार्तिकचा पुढील चेंडू सामना करणार तो सागर चौधरी. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि सम्मान देताना नक्कीच 10 षटकाचा हा सामना आहे. सागर चौधरी अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, तेली प्रीमियर लीगची आन बान शान असलेला हा खेळाडू सागर चौधरी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा परिवर्तन. जसं गोलंदाजाला समजलं की काहीतरी वेगळं होणार आहे, गती परिवर्तन. स्लोअर वन चेंडू टाकलेला आहे, त्यामुळे जज करता आला नाही सागरला. अतिशय उत्कृष्ट आणि समय सूचकतेप्रमाणे गोलंदाजी करताना कार्तिक आपल्या संघासाठी. ओव्हरपिच चेंडू होता, उंच टोलवण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने, परंतु अतिशय सुंदर आणि वेगवान गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी कार्तिक. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे संघ. हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध भारत प्रिंटर्सच्या मध्ये रंगलेला हा सुंदर असा सामना. आणि रिव्हर्स स्वीप, अतिशय उंच उंच असा हा षटकार.
पुनश्च एकदा रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असा हा फटका सागरच्या बॅटमधून येताना, हा दुसरा चौकार, पहिला षटकार आणि दुसरा चौकार. पुढील सामन्याच्या टॉस साठी, नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस इथे पोहोचायचं आहे. एक षटकाची समाप्ती, धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. आणि पुढील षटक घेऊन आलेला आहे तो कुणाल आपल्या संघासाठी, आणि सामना करणार तो स्वप्नील. हमारे वजन ही हमारी पहचान असा स्वप्नील. उंच टोलवण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. कार्तिक भाऊ कॅच किसने पकड़ा? भावेश अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे. पहिला झटका लागताना भारत प्रिंटर्सला, आणि आता सचिन चौधरी तेली प्रीमियर लीगचे उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्रासाठी ज्यांनी रणजी स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेले आहे, असे सचिन चौधरी आणि सागर चौधरी. नक्कीच अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज, तितकाच उत्कृष्ट असा गोलंदाज कुणाल. तर बघूया कोणाची सरशी ठरते. पुढील मॅचचा जो नाणेफेक होणार आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की तिथे टॉस का बॉस इथे जायचंय लवकर. शिव शीतल संघाचे कर्णधार उमेशदादा चौधरी यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. महाले सर यांच्या हस्ते हे नाणेफेक होणार आहे. कुणालचा पुढील चेंडू सामना करणार सचिन चौधरी. अतिशय वेगवान असा हा चेंडू, डिफेन्स करण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने केलेला चेंडू, मात्र एक धाव. आणि आता पुढील सामन्याचा टॉस होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार उमेश भाऊ, न्यू शीतल फाउंडर संघाने इथे टॉस जिंकलेला आहे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी, कव्हरच्या दिशेने छान असा टिपलेला हा कॅच, दुसरा झटका. दुसरी विकेट
सागर चौधरीच्या रूपात भारत प्रिंटरला लागलेला हा दुसरा झटका. नक्कीच खूप मोठी विकेट होती ही भारत प्रिंटर संघासाठी. शिवशीतल संघाने नाणेफेक जिंकून 5 मिनिटं विचार करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन बॅट्समन कोण आले? सचिन भाऊ. क्रिश चौधरी. क्रिश का गाना सुनेगा. आणि यॉर्कर असा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना यॉर्कर लेनचा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु यश निश्चित झालेले आहे. ते क्रिश आपल्या संघासाठी भारत प्रिंटर संघाची तिसरी विकेट पडलेली आहे. आता फलंदाजीसाठी आलेले आहे सचिन भाऊ. आकाश. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना कुणाल आपल्या संघासाठी 2 गडी बाद केलेले आहे. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका, मात्र 1 धाव. षटकाची होते समाप्ती आणि या षटकात 2 धावा आणि 3 गडी बाद केलेले आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा, 3 विकेट, 3 गडी बाद. आवाज बंद करून चालू करून द्या. काही नंतर असं मी काही इंटरेस्टेड असं चालत नाही एकदम. पब्लिक असते येतो. दरवर्षी काय मजा राहते. खूप येतो माणूस. खूप येतो पब्लिक. मी काय मी तर गेले डायरेक्ट तिकडे फोन करून सांगायचे ते तिकडे असं अहो ते आमची माईक घ्या तुमच्या फोन करून सांगायचे. कार्तिक भाऊ बॉलर कोण आहे? आणि पुढील गोलंदाज आहे ते कुणाल चौधरी. कुणाल चौधरी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेला टाकलेला चेंडू. पुनश्च एकदार आणि हा दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात मिळाले. ही अतिरिक्त धाव नक्कीच भारत प्रिंटरच्या संघासाठी पुनश्च एकदा अतिरिक्त धाव. दुसरा वाईट येताना अतिरिक्त धावावर अंकुश ठेवावा लागणार आहे. नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती कुणालने. शिवशीतल फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अतिरिक्त तिसरा वाईट येताना या षटकातून नक्कीच गोलंदाजाला सुधारणा करावी लागणार आहे. अतिरिक्त धाव, तिसरा वाईट. उंच टोलण्याचा प्रयत्न, ग्राउंड शॉट लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र एक धाव. भारत प्रिंटर्सला जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच रनांची गती वाढवावी लागणार आहे. रन संख्या अतिशय सुंदर असा फटका खेळलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने आणि चौकार येताना सचिन चौधरी यांच्या बॅटमधून शानदार आणि सुंदर असा हा चौकार. सचिन चौधरी अतिशय उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू. नक्कीच सचिन चौधरी, मयुरेश चौधरी अजूनही उंच टोलवण्याचा प्रयत्न आणि हा नक्कीच चौक्यानंतर षटकार येताना उंच असा फ्लाइटेड षटकार होता. हा षटकाची होते समाप्ती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29 धावा, 3 गडी बाद. नक्कीच या चौकार आणि षटकारानंतर भारत प्रिंटरच्या संघामध्ये उत्साह वाढलेला दिसतोय आणि जोपर्यंत सचिन चौधरी, मयुरेश चौधरी मैदानावर आहेत नक्कीच हा सामना कोणीही जिंकू शकतं. आणि पुढील गोलंदाज आहे भोला. शॉर्ट पिच चेंडू, वेगवान चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना वाईट आणि अतिरिक्त 22च्या 4 धावा अशा 5 धावा मिळणार आहे भारत प्रिंटर संघाला. आणि नक्कीच भारत प्रिंटर संघाला या खूपच महत्वपूर्ण धावा. आणि हॉटेल स्टार पॅलेसचा संघ अतिरिक्त स्वरूपात जास्त धावा देताना बॅटची आतली कड घेऊन निघालेला हा विकेट किपरच्या हातून सुटलेला हा चेंडू, 1 रन. आणि नक्कीच या सामन्यामध्ये वापसी करताना भारत प्रिंटरचा संघ अतिशय उत्कृष्ट रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला हा संघ. दोन्ही संघांसाठी का महत्वपूर्ण हा सामना. आणि इथे जबरदस्त शॉट सचिनच्या चौधरी यांच्या बॅटमधून निघालेला हा शानदार षटकार, उंच उंच असा शानदार षटकार. आणि पुन्हा एकदा आता उंच उचललेला आहे परंतु बघूया. आणि सचिन चौधरीच्या बॅट मधून आलेला हा सलग दुसरा षटकार. सचिन चौधरी नाम ही काफी है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए, और पता है उन्हें किस तरह से मैच खिलाया जाता है. वापसी करना जानते हैं सचिन चौधरी. और बैक टू बैक 2 छक्के आने के बाद में भारत प्रिंटर्स की उम्मीदें निश्चित तौर पर जागृत हो चुकी है. बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए काफी लंबा ओवर जाता हुआ ये. और इस बार फिर से एक बार
गिफ्ट में रन दे रहे हैं और वाइड और बाइक के रूप में आते हुए ये चौका। या षटकात बिना चेंडूच्या 10 धावा दिलेल्या आहेत, 2 वाईट आणि 2 चौकार बाईकच्या स्वरूपात आणि त्यानंतर 2 खणखणीत षटकार। इस ओवर ने मैच की दशा ही नहीं दिशा बदल दी है। अब तक 23 रन आ चुके हैं। बोला कि अगली गेंद अच्छी गेंदबाजी डालते हुए यहां पर बोला अतिरिक्त रनों का रोकना होगा, अतिरिक्त रनों को पर अंकुश लगाना होगा। बेहतरीन गेंदबाजी कर रहे थे अब तक होटल स्टार पैलेस की टीम, लेकिन इस ओवर में अब तक 24 रन दे चुके हैं। इस बार शॉर्ट अप लेन गेंद, बेहतरीन गेंदबाजी, टप्पा खाने के बाद गेंद बाहर निकली। दोनों अंपायर सूझबूझ करते हुए, अपील में उत्साह है, लेकिन अंपायर का निर्णय अंतिम होगा। बेहतरीन गेंदबाजी अब तक हो रही थी, लेकिन इस ओवर में अब तक 24 रन आ चुके हैं। वाइड गेंद आती हुई यहां पर, और दोनों अंपायर की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। काफी बेहतरीन अंपायरिंग अब तक इस टूर्नामेंट के लिए की है। वाइड गेंद आ चुकी है, काफी बेहतरीन गेंदबाजी करनी होगी क्योंकि होटल स्टार पैलेस की टीम ने अतिरिक्त रन अब तक बहुत खर्च किए हैं। काफी जानदार शानदार ये मुकाबला। सचिन चौधरी बड़े मैचों के प्लेयर है। फिर से इस बार अच्छा खेला इसे मिड ऑन की दिशा में, मात्र 1 रन। काफी महंगा ओवर साबित होता हुआ। अब तक इस ओवर में 26 रन आ चुके हैं और इस ओवर ने सचिन चौधरी की बल्लेबाजी ने इस मैच में जान फूंक दी है। फिर से एक बार कट कर दिया इसे थर्ड मैन के बीच में, लेकिन काफी अच्छी फील्डिंग। अपने टीम के लिए दूसरा रन लेना चाहते थे, मना किया। सूझबूझ भरा क्रिकेट खेलते हुए यहां पर सचिन चौधरी। ओवर की समाप्ति 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है अब तक 56 और उसमें एक्स्ट्रा 16 रन है। तो कहीं ना कहीं पर होटल स्टार पैलेस की टीम को निरीक्षण करना होगा, खुद का परीक्षण करना होगा। वही भारत प्रिंटर्स की टीम अच्छा कमबैक करती हुई 56 रन 4 ओवर की समाप्ति के बाद 36 गेंदों में अभी भी 56 रनों की आवश्यकता है। उन्होंने 24 में 56 बनाए हैं, अभी 36 में और 56 बनाने हैं। काफी बेहतरीन ये मुकाबला रंगतदार स्थिति में पहुंचा है। दोनों अंपायर से गुजारिश है कि जल्द से जल्द सामना शुरू किया जाए। भारत प्रिंटर्स की ये टीम कमबैक करना जानती है, नाम ही काफी है भारत प्रिंटर्स। और स्टार पैलेस की टीम भी अपने चुनौतियों पर खड़ी होती है। और अगले गेंदबाज स्वप्निल देखना है किस तरह से कमबैक करते हैं। काफी अच्छी पार्टनरशिप हुई है यहाँ पर। सचिन चौधरी अपने कंधों पर इस मैच का भार लिया है और चल रहे हैं अभी इस मैच को लेकर। देखना है किस तरह से ये माहौल बनता है। तेली प्रीमियर लीग पर्व चौथा, हम सबको है गर्व क्योंकि शुरू है चौथा पर्व। अगले गेंदबाज स्वप्निल जो कि एसटी महामंडल में अपनी सेवा देते हैं, वही सचिन चौधरी इनकम टैक्स डिपार्टमेंट में अपनी सेवा देते हैं। और इस बार स्लिप में गई गेंद, शॉर्ट थर्डमैन के हाथों में गेंद गई। बेहतरीन गेंदबाजी करनी होगी यहाँ पर। वापसी अगर करनी है तो ये काफी महत्वपूर्ण ओवर है स्वप्निल का। सचिन चौधरी बड़ा नाम
बड़े मैचेस में बड़े खिलाड़ी किस तरह से खेलते हैं उन्हें पता है। और इस बार रिवर्सिप खेलना चाहते थे और खेल लिया है, गैप में खेला है, चौका आता हुआ यहां पर। यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा। देखिए सचिन चौधरी के सामने जो आकाश खेल रहे हैं, मूर्ति रहान परंतु कीर्ति महान। हाइट कम लेकिन फाइट ज्यादा, कुछ इस तरह से बल्लेबाजी करते हुए आकाश साथ निभाते हुए सचिन चौधरी का। और इस बार फुल टॉस गेंद थी, इसे लॉफ्ट कर दिया है और बेहतरीन शानदार कवर्स की दिशा में आता हुआ ये चौका। देखा मौका, लगाया चौका आकाश ने। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए आकाश अपनी टीम के लिए और भारत प्रिंटर्स अपने इरादे स्पष्ट कर चुकी है। और इस बार घुटना टेक और छक्का देख बेहतरीन बल्लेबाजी करते हुए आकाश, और ये ऊंचा सिक्सर आता हुआ अपनी टीम के लिए। होटल काफी महंगा ओवर साबित होता हुआ, 2 चौके 1 छक्का। और फिर से इस बार गैप में खेला है, ड्राइव कर दिया है गेंद को 4 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए आकाश। और ये जो आकाश है, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन है, इनके ऊपर तो पढ़ाई की नहीं थी, ये अलग ही क्वेश्चन आ चुका है। और इस बार फिर से बेहतरीन शॉट, और ये कैच होना चाहिए और कैच हो गया। इसे कहते हैं कमबैक करना। लेकिन इस ओवर में 3 चौके 1 छक्का और 1 विकेट गिरा है। काफी रोमांचक ये ओवर था। कार्तिक भाऊ वो कॅच कोणी घेतला? पकड़ो कैचेस जीतो मैचेस, यही सूत्र है जीत का। अच्छी बल्लेबाजी करके गए हैं आकाश। मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आपलं काम पूर्ण केलेलं आहे, अपना काम पूरा करके जा चुके हैं आकाश। बेहतरीन बल्लेबाजी की है आकाश ने। ओवर की समाप्ति पांच ओवर के समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है 74 रन। 74 रन 30 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है। और जो चौथा और पांचवा ओवर आया था उसमें ही काफी अच्छा कमबैक किया है। लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है। कमजोर दिल वाले यह मुकाबला ना देखे। बेहतरीन मुकाबला, शानदार मुकाबला। और भारत प्रिंटर्स की आन बान शान ऑनर मयूर चौधरी और सचिन चौधरी, इनके ऊपर अपने टीम को जिताने का लक्ष्य रहेगा। वहीं पर कार्तिक ने अभी गेंदबाजी की कमान संभाली है। देखना है, क्रिकेट है, ये अनिश्चितताओं का खेल है, यहां पर सभी प्रिडिक्शन फेल है। लेकिन जो जीता वही सिकंदर। और इस बार यॉर्कर लेन की गेंद थी, अच्छा खेल दिया इसे मिड ऑन की दिशा में, मात्र 1 रन। सचिन चौधरी सूझबूझ से क्रिकेट खेलते हुए, उन्हें पता है हम खड़े तो सबसे बड़े। एक अच्छा स्पेल वापसी ला सकता है। होटल स्टार पैलेस ने एक्स्ट्रा अतिरिक्त रन बहुत खर्च किए हैं।
क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है। पहले 3 ओवर में भारत प्रिंटर्स काफी दूर लग रही थी, वही अगली 2 ओवर में कमबैक किया है। और इस बार हल्के हाथों से खेला था, मात्र 1 रन रिस्की रन था। अच्छी गेंदबाजी करते हुए यहां पर कार्तिक अपने टीम के लिए छठा ओवर प्रगति पर है अपने। ओवर पिच गेंद थी, फुल टॉस आई, यॉर्कर डालना चाहते थे, बाद का बल्ले का आंदोलन किराना, मात्र 1 रन। अच्छी गेंदबाजी की है कार्तिक ने पहले ओवर में, जहां पर अच्छी गेंदबाजी की थी, दूसरे ओवर में अच्छा कमबैक करते हुए कार्तिक अपने टीम के लिए निश्चित तौर पर काफी बेहतरीन और शानदार जानदार मुकाबला है ये। अगली गेंद जड़ में डाली हुई गेंद थी, अंपायर का फाइनल डिसीजन क्या है एक बार हमें बता दे। लीगल डिलीवरी, डॉट बॉल। और कार्तिक कमबैक करते हुए अच्छी वापसी की है। और यहां पर फिर से एक बार अतिरिक्त रूप में आता हुआ ये नो बॉल, फ्री हिट होंगी ये। 4 गेंदों में मात्र 4 रन दिए हैं, लेकिन अभी देखना होगा फ्री हिट का किस तरह से फायदा उठाते हैं मयूरेश। टेली प्रीमियर लीग पर्व चौथा, दूसरा दिन का चौथा मुकाबला। और इस बार फ्री हिट को लपेट दिया है, चपेट दिया है, ऊंचा शानदार जानदार सिक्सर। जो भी तेरे सामने आएगा वही तेरे आगे टिक पाएगा, जो भी तेरे सामने आएगा तू कर। ये क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं का यहां पर खेल है। जहां 2 ओवर में 3 विकेट गए थे, वहीं पर इस ओवर की आखिरी गेंद हल्के हाथों से खेला है। उन्हें पता है आवश्यकता नहीं है ओवर की समाप्ति। 84 रन हुए हैं 6 ओवर की समाप्ति के बाद। 24 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है। 24 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है। और अगले गेंदबाज है भोला। निश्चित तौर पर मैं बताना चाहता था कि क्रिकेट अनिश्चित खेल है दोस्तों। जहां पर दूसरे ओवर में भारत प्रिंटर्स के 3 विकेट गए थे, वहां कुछ ऐसा लग रहा था कि भारत प्रिंटर कमबैक करेंगे या नहीं। और उसी बीच 2 ओवर ऐसा है जिसमें भोला का ओवर था, उसमें 27 रन आए और वहां से मैच का रुख बदला। अभी भी 24 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है। और इस बार काफी अच्छा ग्राउंडेड शॉट था ये, और यहां पर मिसफील्ड होते हुए, और यहां पर गलतियों पे गलतियां करते हुए चौका है। और देखना, होटल स्टार पैलेस की टीम अतिरिक्त रन वाइट के रूप में देती थी, इस बार मिसफील्ड के रूप में दिए है। ये निश्चित तौर पर चौका ही होगा। और इस बार उठाकर खेल दिया है, काफी ऊंचा है लेकिन लंबा कितना है। और इस बार कोई गलती नहीं करेंगे कुणाल,
और विकेट का हुआ है पतन, बेहतरीन वापसी करते हुए। और यहां पर विकेट का पतन, क्रिकेट में नियम ये बोलता है कि अगर आपको मैच को जीतना है तो पकड़ो कैचेस जीतो मैचेस। कुछ उसी प्रकार अच्छा कमबैक किया है। पहले ओवर में क्या किया था उससे अच्छा कैप्टन ने आपको दूसरा ओवर दिया है, उसमें आप क्या कर रहे हैं उस पर आपकी फितरत, आपका टैलेंट दिखता है। और भोला ने पहले ओवर में 27 रन खाने के बाद में फिर भी इस ओवर में अच्छा कमबैक किया है। बेहतरीन गेंद, यॉर्कर लेन की गेंद थी। और अगले गेंद बल्लेबाज है योगेश, 22 लेग 22 के रूप में आता हुआ ये एक्स्ट्रा रन, अतिरिक्त रन। अच्छी वापसी, मयूरेश चौधरी जब तक मैदान में है। और इस बार सूझबूझ से क्रिकेट खेलते हैं। मयूर चौधरी को पता है जब तक हम खड़े तो सबसे बड़े। मयूरेश चौधरी, काफी अच्छा सीजन रहा है उनका। और इस बार फिर से एक बार अपने ही फॉलो थ्रू में रोका है गेंद को, बेहतरीन बल्लेबाज गेंदबाजी करते हुए। ओवर पिच गेंद थी, ड्राइव किया था, स्ट्रेट ड्राइव किया था, लेकिन अपने ही फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग करते हुए बोला अच्छा कमबैक माना जाएगा। और इस ओवर की आखिरी गेंद काफी महत्वपूर्ण विकेट, सचिन चौधरी को आउट किया है। अच्छी वापसी। और इस बार फिर से एक बार अतिरिक्त रनों पर अंकुश लगाना होगा। वाइट के स्वरूप में आता हुआ ये अतिरिक्त रन। होटल स्टार पैलेस की टीम और इस बार हल्के हाथों से खेला है मयूर ने, स्ट्राइक अपने पास रखेंगे। ओवर की समाप्ति 18 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है। 7 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है 91 रन, 5 विकेट के नुकसान पर। और काफी रोमांचक स्थिति में पहुंचा हुआ ये मुकाबला। होटल स्टार पैलेस की टीम अभी भी हिम्मत नहीं हारी है। क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। अभी भी 5 विकेट बाकी है भारत प्रिंटर्स के। और अगले गेंदबाज है कुणाल। और अब तक 19 रन एक्स्ट्रास के रूप में दिए हैं। तो क्या फर्क पड़ता है एक्स्ट्रास का इस मैच के अपन हम लोग रिजल्ट पर देख सकते हैं। जो क्रिकेट है, क्रिकेट का दौर है दोस्तों, काफी अलग है। लेकिन मैं आज के युवकों से बात करना चाहूंगा कि आप खेलो मैदान पर, गेम में खेल रहे हैं, मोबाइल में खेल रहे हैं। जो हमारे पुराने जमाने में जो हम खेलते थे सब वही प्लेयर दिख रहे हैं, नए बच्चे उभर नहीं रहे हैं। तो निश्चित तौर पर कहीं ना कहीं अपने बच्चों को टैलेंटेड बनाओ, क्रिकेटर बनाओ, कुछ भी खिलाओ, मोबाइल से दूर रखो। अगली गेंद और यहां पर पकड़ो कैचेस जीतो मैचेस। मैंने पहले ही कहा था एक मौका आपको अंदर ला सकता है, एक मौका आपको बाहर ढकेल सकता है। कुणाल और यहां पर ड्राइव करना चाहते थे, फुल टॉस गेंद थी, स्वप्निल के हाथों से कैच छूटा है। कैच छूटा है या मैच छूटा है ये तो वक्त ही बताएगा। और इस बार जड़ में डाली हुई गेंद, काफी अच्छी गेंदबाजी करते हुए, बेहतरीन गेंदबाजी। अगर यह कैच हो जाता तो मैच का रुख पलट सकता था। अच्छी वापसी, अच्छी गेंदबाजी करते हुए यहां पर, लेकिन मयूरेश को जीवनदान देना मतलब मैच से हाथ धोने के बराबर है। फिर भी कहना चाहूंगा कि क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है
और यहाँ पर सभी प्रिडिक्शन फेल है। मोठा फटका खेळण्याचा होता प्रयत्न, बघूया तिसरी धाव होते का। क्षेत्ररक्षणाचं अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण, बघूया रनआउट होतोय का, पण नाही। 3 धावा घेण्यात यशस्वी झालाय मयुरेश। अत्यंत चुरशीचा हा सामना, चौकार आहे का नाही थर्ड अंपायर यांच्याकडे निर्णय गेलेला आहे। बघूया थर्ड अंपायर यांचा निर्णय। संपूर्ण प्रेक्षक खेळून बसलेले आहेत आपल्या सीटला। अत्यंत तुरसीचा हा सामना। तीन धावा घेण्यात यशस्वी झाला होता मयुरेश। थर्ड अंपायर यांच्या निर्णयाची प्रतीक्षा। खूपच चुरशीचा हा सामना सुरू आहे। हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध भारत प्रिंटर्स। काही होऊ शकतं या सामन्यात। सेफ आहे, 3 धावा स्ट्राईकला असतील। नॉन स्ट्राईकला आहे मयुरेश। अजूनही त्यांच्या खांद्यावर संपूर्ण भार आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा। स्ट्राईकला असतील योगेश। बॉलिंग एंड जळगाव बायपास एंड कडून कुणाल। पुढील चेंडू कुणाल याचा, सामना करतील योगेश। अत्यंत सुंदर असा हा फटका, चौकार देऊन जाईल आपल्या संघाला। अत्यंत योगदान 4 धावांचं। अत्यंत चुरशीचा हा सामना। हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा सामना बघू नये। काही होऊ शकते या सामन्यामध्ये। 14 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता। बॉल टू बॉल रन। पुढील चेंडू कुणाल याचा, सामना करतील योगेश। हॉटेल स्टार पॅलेस विरुद्ध भारत प्रिंटर्स। पुढील चेंडू कुणाल याचा, सामना करेल योगेश। आणि हा झेल घेण्याची संधी होती आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कुणाल यांना। एक अपडेट आपल्याला मिळतंय की भारत प्रिंटर या संघांकडून योगेश याने पहिल्या पर्वामध्ये 13 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या होत्या। आतापर्यंत सगळ्यात फास्टेस्ट 50 आपल्या या तेली प्रीमियर लीग मधील आपण म्हणू शकतो। तेली प्रीमियर लीग पर्व चौथे, द्वारकाई स्पोर्ट्स क्लब। पुढील चेंडू कुणाल याचा, सामना करतील योगेश। सुंदर असा फटका, जातोय षटकार। योगेशाचा सुंदर फटका, 6 धावा।
12 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. स्वतः अनुभवी खेळाडू सचिन चौधरी मैदानात आपल्या दोघही बॅट्समनला काहीतरी सल्ला देण्यासाठी मैदानात आलेले आहेत. हाच फरक पडतो एक अनुभवी खेळाडू एक टीम मध्ये असल्याचा. योगेश चौधरी आणि मयुरेश चौधरी टिकून आहेत. बघूया किती लवकर हा सामना ते संपवत आहेत आपल्या संघासाठी. पुढील षटक टाकण्यासाठी आलेले आहेत राधे. शिवशीतल फाउंडेशन या संघाने पुढील क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. पुढील मॅच त्यांचीच आहे. सुंदर असा हा चेंडू डॉट बॉल. आता एक एक धाव आणि एक एक चेंडू हा महत्वाचा असणार आहे दोघही संघांसाठी. 11 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला असतील मयुरेश, सामना करतील राधे यांचा. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने जातोय चौकार. देऊन जाईल 4 धावा आपल्या संघांसाठी. आता फक्त 4 धावांची आवश्यकता. दहा चेंडू 4 धावांची आवश्यकता. अत्यंत एक वेळेस हा सामना फसलेला होता. सुंदर असा फटका जातोय षटकार आणि हा षटकार देऊन जाईल विजय भारत प्रिंटर या संघाला. एक वेळ फसलेला हा सामना जो काढून आणलाय, खेचून आणलाय समोरच्या टीमच्या जबड्यातून मयुरेश चौधरी यांनी. सोबत आहेत योगेश चौधरी. शिवशीतल फाउंडेशन संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपली फिल्डिंग जी आहे ती सज्ज करायची आहे. पुढील सामना लवकरच सुरू होईल. अजून बरेच सामने आपल्याला पार पाडायचे आहेत आजच्या या दिवसामध्ये. आजचा हा दुसरा दिवस. तेली प्रीमियर लीग पर्व 4. आजचे 3 सामने पार पडलेले आहेत.